जय महाराष्ट्र। आज महापालिकेच्या निवडणुकाला सुरुवात झालेली आहे मतदानाच्या प्रक्रियेला। पण प्रत्यक्ष बघत असेल तर मतदानाच्या दिवशी लोकशाहीच्या पद्धतीने मतदान झाला पाहिजे, पण सत्ताधारी पक्षानं ज्या पद्धतीने प्रशासनाचा वापर करून कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहे, जे कार्यकर्ते मतदान करतात, जे कार्यकर्ते लोकांना घेऊन मतदान करायचा प्रयत्न करतो, अशा कार्यकर्त्यांना विनाकारण तू पोलीस स्टेशनला ये, तुझं नाव आलंय, हे आलंय, एवढ्या प्रकारचं दादागिरी जर या लोकप्रतिनिधींनी करत असेल तर हे कितपत योग्य आहे? अरे तुम्हाला आम्ही जनतेच्या विकासासाठी निवडून दिलंय, जर तुम्ही तुमची एवढी दादागिरी करता का? ही दादागिरी योग्य नाही आहे। ज्या अनेक कार्यकर्ते, आता माझ्या 5 कार्यकर्त्यांना ज्यांचा काही संबंध नाही त्यांना फोन करून बोलवतात, तुम्ही पोलीस स्टेशनला तुम्ही धिंगाणा घालताय असं सांगतात, पण प्रत्यक्षात ते त्या बूथपाशी गेलेलेच नाही। सत्तेचा एवढा दुरुपयोग जर करत असेल तर जनतेला न्याय कुठून भेटणार आहे? याच्या प्रशासनाचा जर एवढ्या चुकीच्या पद्धतीने जर वापर करत असेल तर आम्ही जनते रोडवर उतरल्याशिवाय गप्पा बसणार नाही। आणि हे सोडलं तर प्रत्येक बूथ मधील 50 जर तुम्ही बघत असाल, ज्या बूथ मध्ये ज्या भागात राहतात त्यांचे नाव आलं पाहिजे, पण ते 5-5, 6-6 ठिकाणी फेकलेलं आहे। एका बूथचे प्रभाग क्रमांक 22 नंबर बूथचे मत 40 मध्ये येतात, 16 मध्ये येतात, 18 मध्ये येतात, 12 मध्ये येतात। एवढी हुकुमशाही करता ज्या बाबासाहेबांनी लोकशाही पद्धतीने देत चालला पाहिजे। निवडणूक अधिकारी काय करतात? साहेब तुम्ही निवडणुकी अधिकारी आहात आणि रात्री लेट वाजता तुम्ही कागद देता। प्रशासन जर पूर्ण जर एवढं हुकुमशाही पद्धतीने जर वागत असेल तर याला न्याय कुठून भेटणार आहे? मला जनतेला एकच विनंती आहे, आपण जर अशा दादागिरीला जर रोखला नाही तर जनतेचा विश्वास आहे तुमच्यावरही उडणार आहे। मी एवढीच विनंती करतो, विनाकारण तुम्ही सर्वसामान्यांना दमदाटी करणं बंद करा, कारण आज भारतीय जनता पार्टीकडे कार्यकर्ते नाही। ज्यांनी भारतीय जनता पार्टी आजपर्यंत त्यांना काम विकास केला नाही, अशा अनेक गोष्टी आहेत, तशा त्यांच्या कार्यकर्त्यांनाही दमदाटी चालू आहे। म्हणजे तुम्ही मतांसाठी काही कुठल्याही तराला जाण्याची जर परिस्थिती येत असेल तर याद राखा, आम्ही अनेक गोष्टी RTI मारून तुम्हाला कुठली निधी कुठं आली, कुठल्या टेंडर खाली तुम्ही कसा खर्च केला, काय केला, हे पूर्ण मी हात धुवून तुमच्या मागे लागणार आहे। प्रशासन जागवण्याचा तातडीनं निर्णय घ्यावा आणि जर खरंच लोकशाही जिवंत असेल तर ही दादागिरी बंद झाली पाहिजे, एवढीच विनंती करतो। कोणत्या लोकांकडून दादागिरी करण्यात आली त्यांचं नाव कळेल का? प्रशासन फोन करताय, आमच्या वैजनाथ उघडेला फोन आला, तो चिलकाला फोन आला, किसन पासकंटी म्हणून आहे त्याला फोन आला, तुम्ही पोलीस स्टेशनला या, काय संबंध आहे त्यांचं त्या पोरांचं? किती मुलांना म्हणजे किती कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली? आतापर्यंत 15 ते 20 कार्यकर्त्यांना विनाकारण फोन करून तुम्ही पोलीस स्टेशनला यावं, बसावं, अशा प्रकारचं दादागिरी चालू आहे। आता काही ठिकाणी स्वतः उमेदवार आतमध्ये जातात असे फोन सुद्धा आलेले, काय सांगण्यात? साहेब खरी लोकशाही राहिली नाही अशी मला वाटते, हुकुमशाही सुरू झाली। सत्तेचा एवढा दुरुपयोग कधीच बघितला नाही। अक्षरशः बिहार पेक्षा वाईट परिस्थिती या सोलापूरची झालेली आहे। तुम्ही मागे बघितलं असेल, एखाद्याची मर्डर झाली, एवढी दहशत। अरे ज्या भारतीय जनता पार्टीला जनतेने विश्वासानं तुम्हाला लोकप्रतिनिधी दिलं, 4 आमदार सोलापुरात फक्त भारतीय जनता पार्टीचे, सर्व पक्ष सर्व लोकांनी मिळून तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही सर्व लोकांवर दादागिरी करता, ही कुठल्या पद्धतीने योग्य आहे? 5 पक्ष आपल्या सोबत महाराष्ट्र सरकारमध्ये, आता महायुती सरकारमध्ये आहे, तरी पण आपण हा आरोप करताय, त्या संदर्भात काय? साहेब भले महायुतीमध्ये सरकार आहे, जर लोकांवर अन्याय होत असेल तर आम्ही सरकारच्या विरोधात रोडावरही उतरायला तयार आहे। जनतेनं सरकार बसवलेलं आहे, जनतेला जर त्रास होत असेल तर मग असलं सरकारचा उपयोग काय? आणि आम्ही बी सत्तेत आहोत, आम्हालाच त्रास द्यायला, जे सत्तेत नाही त्यांना किती त्रास देत असतील? नागरिकांना तुम्ही काय आव्हान करता? मी नागरिकांना एकच आवाहन करतो, ही दादागिरी आता बंद झाली पाहिजे। जर यांना अजून आपण डोक्यावर घेतला तर पुन्हा अशीच दादागिरी आपल्यावर होईल। या दादागिरीला आपण वोटिंगच्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे, मी एवढीच अपेक्षा करतो।